मुंबई पुणे घाटमाथ्यावर आता रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। मुंबई ठाणे पुणे कोल्हापूर सोलापुरात जोरदार पाऊस होतोय। पुढील 24 तास या ठिकाणी रेड अलर्ट आता जारी करण्यात आलेला आहे। सकाळपासून मुसळधार पाऊस कोकण पश्चिम महाराष्ट्रात सुरू आहे। आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य आपल्यासोबत जोडलेले आहेत। भाग्यश्री, आपण पाहतोय सकाळपासून जोरदार पाऊस सुरू आहे। अनेक ठिकाणी पाणी साचलेलं पाहायला मिळतंय। याचा परिणाम, या पावसाचा परिणाम आता रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर सुद्धा झालेला पाहायला मिळतोय। नक्कीच आपण बघतोय की सकाळपासूनच आपण सातत्याने पावसाच्या मुंबईतले अपडेट देतो। वरळी नाका असेल किंवा आता दादर स्टेशन परिसर असेल, मोठ्या प्रमाणात रेल्वे ट्रॅकवर देखील पाणी साचलेलं पाहायला मिळतंय। मी आता सध्या आहे दादर पूर्व परिसरामध्ये, स्टेशन जवळ। आपण बघतोय की हा परिसर पूर्ण जलमय झालेला आहे। अक्षरशः लोकांना गुडघाभर पाण्यापेक्षा अधिक पाण्यातनं वाट काढत यावं लागतंय। खड्डे कळले नाहीत तर अनेक जणांना यामध्ये अनेक जण पडले देखील आहेत। त्यामुळे एकंदरीतच आपण बघतोय की मगासपासून खरं तर हे पाणी साचलेलं आहे। अजूनही पाणी ओसरण्याचं नाव घेत नाहीये। कुठल्याही परिस्थितीमध्ये पाणी ओसरण्यासाठी आम्ही सज्ज आहोत असा दावा जो आहे तो महापालिकेने केलेला होता। मात्र त्यांचा हा दावा जो आहे हा फोल ठरलेला पाहायला मिळतोय पुन्हा एकदा। आणि एकंदरीतच सकाळपासून जो पाऊस सुरू आहे तो आत्ताही पाऊस सुरू आहे। हवामान खात्याने तर रेड अलर्ट जारी केलेला आहे आणि या सगळ्यामध्ये पाणी निचरा होणं कठीण असल्याची माहिती देखील पालिका कर्मचारी देताना पाहायला मिळत आहेत की सातत्याने पाऊस पडतोय आणि यामुळे पाण्याचा निचरा करणं कठीण होत आहे, अशी माहिती जी आहे ती पालिका कर्मचारी आपल्याला देत आहेत। सध्या आपण बघतोय की लोक कशी तारेवरची कसरत करत आपलं मार्गक्रमण करतायत पाण्यातनं। अक्षरशः यामध्ये लहान मुलं देखील आहेत। अनेकांच्या शाळा ज्या आहेत त्या लवकर सोडण्यात आल्या, त्यामुळे लहान मुलांचा देखील यामध्ये समावेश आहे। खरं तर या साचलेल्या पाण्यापासून रोगराई पसरण्याची देखील दाट शक्यता असते। त्यामुळे याचबरोबर लेप्टोसारखे आजार देखील होण्याची दाट शक्यता असते। त्यामुळे जरी मार्गक्रमण लोक करतायत तरी देखील काळजी घ्या, गरज नसेल तर बाहेर पडू नका असं आवाहन देखील पालिका प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे। आणि हवामान खात्याने उद्या देखील रेड अलर्ट जो आहे तो जारी केलेला आहे। त्यामुळे येत्या 24 तासात आणखी मुसळधार पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात येते। नीलम जी, नक्कीच भाग्यश्री, याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।